नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। यो यो याम याम तनुं भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्। पै जो जिये देवतांतरी बजावयाची चाडकरी तयाची ते चाडपुरी पुरवितामी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा क्रमशः आपण विचार करत आहोत। भगवंताची उपासना करणारे 4 प्रकारचे भक्त आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी। यापैकी सर्वात श्रेष्ठ आहे ज्ञानी भक्त। सर्वच भक्त उत्कृष्ट आहे, परंतु ज्ञानी भक्त मात्र माझा आत्मा ज्ञानी त्वात्मैव मे मतम। एरवी ज्ञानी या जो म्हणजे तो चैतन्यचे केवळ माझे हे न म्हणावे परी काय कीजे न बोलणे बोलो। ज्ञानी भक्त हा माझा आत्मा आहे। आणि मग सामान्य नियम असा आहे की आपल्या आत्मस्वरूपावर जेवढं प्रेम असतं तेवढं कोणत्याही पदार्थावर विषयावर प्रेम नसतं। किंबहुना दुसऱ्यावर केलं जाणारं प्रेमसुद्धा हे आपल्यासाठीच असतं, फक्त हे आपल्याला लक्षात येत नाही। जोपर्यंत समोरची एखादी वस्तू किंवा व्यक्ती आपल्याला आनंद प्रदान करते किंवा अनुकूल असते तोपर्यंत त्याच्यावर प्रेम असतं। अर्थात ते प्रेम आपल्या आनंदासाठी असतं, त्या पदार्थावर ते प्रेम नसतं। आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती। आपल्यावर जे प्रेम आहे त्याला निरतिशय प्रेम असं म्हणतात। आणि ज्ञानी भक्त हा माझा आत्मा असल्यामुळे त्याच्यावर माझं जेवढं प्रेम आहे तेवढं इतर कोणत्याही भक्तावर प्रेम नाही। योमद भक्त समे प्रियाहा असं 12व्या अध्यायामध्ये विस्ताराने विचार आलेला आहे। त्या ज्ञानी भक्तापेक्षा आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी हे सकाम भावनेचे असल्यामुळे कनिष्ठ आहे, परंतु काही का होईना ते भक्ती मात्र माझी करतात। त्यामुळे इतर उपासनेच्या प्रांतातल्या भक्तापैकी ते मात्र श्रेष्ठच आहे। इतर भक्त कोणते आहे? जे माझा त्याग करून क्षुद्र फलासाठी अन्य क्षुद्र देवतांची उपासना करतात त्यांच्यापेक्षा मात्र आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी हे भक्तसुद्धा श्रेष्ठ आहे। व्यवहारामध्ये आपण ती एक म्हण वापरतो बघा, कशामध्ये? बोलण्यामध्ये, वासरात शहाणी। तसे बाकीचे काही क्षुद्र देवतांची उपासना करणारे जे भक्त आहे त्यांच्यापेक्षा आर्त, अर्थार्थी आणि जिज्ञासू हे भक्त अतिशय उत्कृष्ट आहे। ज्ञानी भक्ताचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी आर्तादी भक्तांचा विचार केला। आता आर्तादी भक्त श्रेष्ठ आहे यासाठी क्षुद्र फलकामनेसाठी जे क्षुद्र देवतांची उपासना करतात त्यांचा विचार प्रतिपादन केलेला आहे। यातून सांगायचं काय की आर्त जे भक्त असेल, जिज्ञासू, अर्थार्थी यांच्यामध्ये सुद्धा साया समानच आहे। आणि क्षुद्र देवतांची उपासना करणारे जे भक्त आहे यांच्यामध्ये पण कष्ट समानच आहे, परंतु कालांतराने का होईना आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी हे भक्त कालांतराने का होईना मला प्राप्त होतात क्रमाक्रमाने, परंतु क्षुद्र देवतांची उपासना करणारे मात्र माझ्या स्वरूपाला कधीच प्राप्त होत नाही। अशी त्यांच्याविषयी असणारी करुणा भगवंताला या श्लोकातून प्रगट करायची आहे। त्याची काय काय कारणं आहे? पहिलं कारण आहे फलाची कामना, दुसरं कारण आहे अल्पबुद्धी, हे दुसरं कारण या श्लोकामध्ये येणार आहे। त्यांच्याकडे अल्पबुद्धी असल्यामुळे विवेकाचा अभाव, त्यामुळे या फलासाठी ते श्रेष्ठ देवतांची उपासना करत नाही। आणि भगवान म्हणतात त्यांची जर क्षुद्र फलासाठी इतर देवतांची उपासना करावी असा जर भाव असेल तर त्यांची उपासना किंवा श्रद्धा त्यामध्ये मी खंड करत नाही। फक्त ते बाहेर विषयामुळे आंधळे झाले आणि अंतकरणामध्ये फलाच्या कामनेचा तीव्र भाव निर्माण झाल्यामुळे आतूनही आंधळे झाले। ऐसे उभयता अंधारी पडिले मनोनी पासीची माते चुकले।
मग सर्व भावी अनुसरले देवतांतरा, इतर देवदेवतांची ते उपासना करता. आणि मग त्या देवतेसाठी उपासनेचा प्रांत कसा आहे की त्या देवतांची उपासना करण्यासाठी काही नियम पाळावे लागतात. आपण विठ्ठलाची किंवा पांडुरंगाची उपासना करताना एवढे नियम पाळत नाही, पण क्षुद्र फलासाठी इतर देवदेवतांची जे आराधना करतात ना, ते इतके नियम पाळतात की ते पाहिल्यानंतर आपण सुद्धा थक्क होऊन जातो. बरे नियम पाळतात, ते कालावधी त्यांचा चुकत नाही, उपचाराची सामुग्री चुकत नाही, ते सगळं का, कारण त्यांना असं वाटतं ही उपासना जर बिनचूक झाली तर मन इप्सित असणारं फल आपल्याला नक्की प्राप्त होईल. आणि मग फलासाठी कोण प्रयत्न करत नाही, सगळे प्रयत्न करतात. आणि भगवान त्यांचा विचार आता या 21, 22 आणि 23व्या श्लोकामध्ये प्रतिपादन करतात. या सगळ्या श्लोकांचा एकत्र विचार आहे. यहा यहा याम याम तनुम भक्तः श्रद्धया अर्चितुम इच्छति तस्य तस्य अचलां श्रद्धां ताम एव विदधामि अहम. हा श्लोकाचा पदच्छेद आहे. यहा यहा म्हणजे जो सकाम भक्त, याम याम देवता तनून, ज्या देवतांच्या मूर्तीची किंवा श्री विग्रहाची असा जो सकाम भक्त आहे, श्रद्धया, त्याची पण श्रद्धा आहे बरं, नाही असं नाही, कारण श्रद्धेशिवाय उपासना होऊ शकत नाही. खरं तर असंही श्रद्धेशिवाय जेवणसुद्धा होऊ शकत नाही. सगळीकडे श्रद्धा असावी लागते. श्रद्धा म्हणजेच काय, अत्यंत असणारा विश्वास, ज्याला आपण म्हणतो डोळे झाकून ठेवला जाणारा विश्वास, त्याला श्रद्धा म्हणतात. त्या श्रद्धेचं व्याख्यान विचारसागर ग्रंथामध्ये आलेले बघा. ब्रह्मात्मैक्य विद्येचा उपदेश करणारं वेदांतशास्त्र आणि सद्गुरू यांच्या ठिकाणी असणारा जो अत्यंत विश्वास, त्याला श्रद्धा म्हणतात. आणि श्रद्धा कुठं नाही, श्रद्धा जर नसेल तर मनुष्य व्यवहारातसुद्धा चांगला राहणार नाही. सगळीकडे श्रद्धाच लागते. जसं की आपण प्रवास करतो, ते प्रवास करत असताना त्या चालकावर आपला काय पाहिजे, विश्वास पाहिजे की नाही. व आता हा माळकरी आहे, नका का माळकरी पण शाकाहारी आहे, याने व्यसन केलेलं नाही किंवा घेतलेलं नाही काही, हा आपला अपघात करविणार नाही, हा आपला काय आहे, विश्वासाशिवाय चालतं का. खरं तर असं आहे, सगळ्या प्रांतामध्ये प्रामाणिकच माणसं लागतात. सगळ्या प्रांतामध्ये स्वयंपाक करणारा व्यक्ती आहे तर तो सुद्धा माळकरी असावा, जेणेकरून तो त्या स्वयंपाकात काही टाकणार नाही, भांग वगैरे असं काही. किंवा चालक असेल, ते सुद्धा त्याचीच आवश्यकता आहे की नाही. म्हणजे भोजन करायचं असेल, प्रवास करायचा असेल, तरीसुद्धा विश्वासाची गरज आहे. श्रद्धेशिवाय काही चालत नाही. थोडंसं वेगळं उदाहरण देतो. व्यवहारामध्ये पती पत्नीचे भांडणं होतात, तसे होऊ नये, पण झाले तरी चांगलंच आहे. कारण रोषे प्रेम दुन्नवटे पडियंत याचेनी. कधी कधी भांडणाने प्रेम वाढतं. संतही भांडणं करतात ना देवाबरोबर. जनाबाईंनी जेवढे भांडणं केले तेवढे कोणीच नसन केले. धुंद झाला तुझा दरबार, अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, ते सगळे शब्द वापरलेले आहे की जे महिला मंडळीमध्ये प्रसिद्ध असतात. सगळे शब्द वापरले. देवाच्या बरोबर भांडणं आहे. किंवा ज्ञानोबाऱ्यांचं भांडण थोडं सौम्य आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, कलच आहे की एक प्रकारचा, पण कलहामध्ये प्रेम वाढतं. दुपारी पती पत्नीचे भांडणं झालेले आहे, अगदी पराकोटीचे भांडणं झाले, पण सायंकाळी ती पत्नी स्वयंपाक करते, बोलत नाही काहीच, फक्त ताट समोर आणून ठेवते. हाही काही म्हणत नाही, कारण त्याला सवय झालेली आहे, काही म्हणायचं नाही, म्हणून तो स्वयंपाक खाऊन घेतो की नाही. पण जिच्याबरोबर आपले दुपारी भांडणं झालेले आहे, तिने या स्वयंपाकामध्ये विष काळवलेलं नाही, हा तिचा काय आहे, तिच्यावर असणारा विश्वास आहे. म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा काय लागतो, विश्वास. तर परमार्थामध्ये का लागणार नाही. भांडवल गाठी तरी विश्वास, विश्वासालाच फळ मिळत असतं, बाकी कशाला फळ मिळत नाही. मग जो असणारा सकाम भक्त ज्या देवतांची श्रद्धया म्हणजे श्रद्धेनं अर्चितुम इच्छती, त्या देवतांची श्रद्धापूर्वक अर्चन पूजन आराधना करण्याची इच्छा करतो, तर भगवान त्याला आपल्याकडं आणत नाही. बरं, हा भगवंताचा विशेष आहे. भगवान त्याला असं नाही म्हणत, अरे त्याचं काय नादी लागला,
माझी उपासना कर असं नाही म्हणत कधी. का बरं म्हणत नसेल? त्याचं कारण आहे, परमात्मा परिपूर्ण आहे आणि जो परिपूर्ण असतो त्याला इतरांच्या आधाराची आवश्यकता नसते. एवढं मात्र आहे की जो अपूर्ण असतो त्याने परिपूर्णाची शरणागती करावी, स्वतः परिपूर्ण व्हावं. म्हणून भगवान कधीही कोणाच्या बुद्धीचा भेद करत नाही. आणि भगवंताने 3ऱ्या अध्यायामध्ये पण असं म्हटलं आहे, ज्ञानी पुरुषांनी सुद्धा बुद्धिभेद करू नये. न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंज्ञानाम. म्हणजे कर्माच्या बाबतीमध्ये बुद्धिभेद करू नये, उपासनेच्या प्रांतामध्ये सुद्धा बुद्धिभेद करू नये. उलट भगवान असं म्हणतात, तस्य तस्य, त्या त्या भक्तांची, तामेव प्रती, त्या त्या देवतांच्या प्रती असणारी श्रद्धाम अचलाम अहम विदधामी. त्याची असणारी अचल श्रद्धा त्या त्या देवतेवर मी स्थापन करतो. म्हणजे काय? त्याच्या श्रद्धेला मी ढळू देत नाही, उलट त्याची अचल श्रद्धा त्या त्या देवतेवर राहावी असाच प्रकार मी प्रदान करतो. याचा अर्थ काय झाला? जीवाने कोणतंही कर्म करा, कोणती पण उपासना करा किंवा कोणत्याही शास्त्राचं ज्ञान संपादन करा, कर्म, उपासना आणि ते ज्ञान या सर्वांचं प्रकाशक, प्रेरणा करणारा आणि त्यांना अधिष्ठान रूपाने परमात्मा एक रूपाने व्याप्त आहे. म्हणून जसा संकल्प असेल तसं त्याला फळ मिळतं. आता या देवतेंच्या माध्यमातून सुद्धा फल देणारा परमात्माच आहे. कारण ज्या क्षुद्र देवता आहे ना, त्या विशिष्ट प्रकारचं कर्म करून त्या देवत्व भावाला प्राप्त झाल्या. मग त्यांना देवत्व नावाचं जे फल मिळालं किंवा पद मिळालं ते सुद्धा सर्वांतरी असणाऱ्या ईश्वरामुळे मिळालेलं आहे. म्हणजे सर्वांना फल देणारा प्राणी कर्म सापेक्ष फलदाता ईश्वर आहे. मग त्या देवतांना सुद्धा फल देणारा मीच आहे. व्यवहारामध्ये सुद्धा फल मिळतं की नाही? मग ते फल जरी इतर देवता देत असेल तर त्या देवता देत नाही, ते फल परमात्माच प्रदान करतो. फक्त परमात्मा ओळखू येऊ देत नाही, स्वतःला मात्र पांघरून झाकून ठेवतो, आवृत्त करून ठेवतो. पण त्या भक्तांची श्रद्धा मात्र परमात्मा विचलित होऊ देत नाही. म्हणून व्यवहारामध्ये आपल्याला बरेच लोक अन्य देवतांची वारी करण्यासाठी जाताना दिसतात बघा. कदाचित ते पंढरीची वारी करणार नाही, परंतु त्यांच्या कुलदेवतांची वारी करतात, देवी देवतांची ते वारी करतात आणि सांगतात पण ते, आमच्या घरातला असा नियम आहे की आम्हाला वर्षातून काही एकदा का होईना त्या देवांकडे जावं लागतं, हजेरी द्यावी लागते. जर नाही दिलं तर मग घरामध्ये काही ना काहीतरी घटना घडते. चांगलंच आहे, हे कुलाचाराचे नियम आहे, पाळले पाहिजे. परंतु उपासनेमध्ये श्रेष्ठ फलासाठी मात्र इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती. इंद्र चंद्र महेंद्र हे ज्या देवतेची उपासना करतात. पण या अनुषंगाने जर विचार केला तर आपल्या वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व पण असं आहे की आपल्या संतांनी उपासना कोणाची केली? तो का म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. किंवा आनंदाद्वय नित्यने रामय, जे का निजधे योगी यांचे ते हे समचरण. साजेरी विटेवरी पहा भीमा तेरी विठ्ठल रूप, पुराणाशी वाढ श्रुती निनती पार, ते झाले साकार पुंडलिका. किंवा निनो ब्रह्म मार्ग सुखले. किंवा आमचा परमात्मा देवांचा देव आहे, आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास. तो हा देवांचाही देव. म्हणजे कोणते देव? तर इथं आलेले हे सगळे देव, या सगळ्या देवांचा तो देव आहे. म्हणून आपल्याकडे उपासना श्रेष्ठ आहे. आपली जी देवाची उपासना आहे की नाही ती श्रेष्ठ कारण ब्रह्माची उपासना आहे. कार्यब्रह्म म्हणजे सगुण ब्रह्म आहे आणि कारण ब्रह्म म्हणजे ईश्वर आहे. मग ईश्वराची उपासना श्रेष्ठ आणि सगुण ब्रह्माची पण उपासना श्रेष्ठ. पण हे मात्र कनिष्ठाची उपासना करतात, लहानच फळं त्यांना मिळतात. त्याचं काय कारण? त्यांची बुद्धी अल्प आहे. नाटामध्ये एक प्रमाण आहे बघा, हे सेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूती खेते, आपुल्या पोटाची रडते, मागती सीते अवदान, आपुल्या इच्छे आणि कापिडी, काय ते देईल बराडी, कळोही आली तयाची जोडी, अल्प रोकडी बुद्धी अधीरा. त्यांची बुद्धी अल्प आहे, अधीर आहे.
इथं पुढच्या श्लोकामध्ये येतं 23व्या, तद्भवती अल्पमेधसाम. अल्पमेधा म्हणजे काय? अल्पबुद्धी आहे. आणि मग अल्पबुद्धी असेल तर ते अल्पदेवतांची उपासना करतात, असा संपूर्ण या श्लोकाचा भाव आहे. पण ते सगळे श्लोक एकदाच घेतो म्हणजे ओव्या वाचायला अडचण नाही पडणार. स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते लभतेच तत कामान मय्येव विहितान हितान. पदच्छेद असा आहे, स तया श्रद्धया युक्तः तस्य आराधनम इहते लभते च ततः कामान मया एव विहितान हितान. भगवान म्हणतात स म्हणजे तो भक्त, तया श्रद्धया युक्तः, जी श्रद्धा मी त्याला स्थिर रूपाने अर्पण केली त्या श्रद्धेनं संपन्न होऊन तस्य आराधनम इहते, त्याची आराधना पूजा चेष्टते. इहते म्हणजे चेष्टते, क्रिया केली जाते. त्याच्याकडून त्या श्रद्धेनं चांगल्या प्रकारची आराधना होत असते. आणि ती आराधना पूजा करण्याकरता श्रद्धा लागते. बरं, श्रद्धेशिवाय आराधना होत नाही. गुरुवारी श्री महादेव एक उदाहरण सांगत असतात. एक विद्यार्थी शाळेमध्ये गेला शनिवारची शाळा लवकर असते. नाश्ता न करताच गेला. भूक लागली प्रचंड. त्याने शाळा सुटायच्या अगोदर विचार केला, घरी गेलं का दप्तर एका ठिकाणी ठेवून द्यायचं बाजूला, पहिलं जेवायचं. भूकच लागली होती. शाळा सुटली, पळतच घरी आला. आई जेवण. आई म्हणे, तुला आपल्या घराचा नियम माहिती नाही का? म्हणे काय? देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण पाणीसुद्धा पित नाही. म्हणजे काय? म्हणे अजून देवाला नैवेद्य दाखवला नाही. म्हणे का? देवपूजाच झाली नाही. देवपूजा का झाली नाही? अरे म्हणे, तुझे वडील काही अत्यावश्यक कामासाठी दुसऱ्या गावी निघून गेले, तुला पूजा करावी लागेल. आणि त्याने विचार केला, आपल्या आईचं आपल्याला ऐकावं लागेल. कारण आपल्या आईचा दरारा असा आहे की आपला बाप तर थरथर कापतो आईसमोर. त्यामुळे आपल्याला तर पूजा करावीच लागेल. मग आता त्याचे वडील आस्तिक श्रद्धावान, ज्या क्षेत्रामध्ये गेले त्या क्षेत्रातले देव आणायचे. काही लोक आणतात देव घरामध्ये, कुठंही जाऊ द्या, एक देव आणणार म्हणजे आणणार. भली दाटी होती त्यांच्या. देवालाच कळत नाही नेमकं आपण कोणाचे. इतके देव असू द्या, चांगले आहे, ते श्रद्धा असते कोणाची. मग त्याने ते देव मोजले, 101 भरले. 101. मग एका देवाला स्नान घालायचं, पुन्हा गंध लावायचा, पुसून काढायचे. 2-2 मिनटं तरी जाईल की नाही? आणि मग जर 101 देव असले तर 100-200 मिनटाचा कालावधी जाईल. आणि तो मला पटकन आपण पूजा करू. सगळे देव एका बकेटमध्ये बादलीतमध्ये भरले, विहिरीवर गेला. सामुदायिक स्नान दिले विहिरीमध्ये सोडून. तिथे काही टाक असतात देवाचे, हलके असतात ना आकाराने, तर ते सोडताना 101 होते. बाहेर काढून मोजून पाहिले तर 100च भरले. तो मला बहुतेक एका देवाला पोहता आलं नाही, बुडून मेला एक देव. आणि तो जर मेला असेल तर बाकीच्या सुतक पडलं. 10 दिवस गंधाच लावायचा नाही कोणाला. घरी आला, आईला म्हणलं, आई जेवण. आणि पूजा झाली एवढ्या लवकर? म्हणे हो झाली. म्हणे कसं काय? म्हणे आता 10 दिवस पूजाच नाही करायची. एका देवाला पोहता येत नव्हतं म्हणे, बाकीच्या सुतक पडलं. आई म्हणली, खबरदार पूजा कर, असं चालणार नाही. काहीचं काही कारण सांगतो. तो मला बहुतेक आता वडील येईपर्यंत तर पूजा दररोजच करावी लागेल. मग इथे तर काय आपल्याला मान नाही. मग आपण काय करू, जिथं आपल्याला मान आहे तिथं जाऊ. पण जुन्या काळात लहानपणी लग्न व्हायचे, लग्न झाले तो शाळेत जात होता. मला अगोदर सांगितलं शनिवारी शाळेतून आला, मग मान कुठं मिळणार? सासूरवाडीमध्ये. सासूरवाडीमध्ये गेला. आणि तो गेल्यानंतर त्याची ती सासू म्हणे, वा वा जावई बापू, तुम्हाला तर देवानेच धाडलं. हो, देवामुळेच आलो मी इथं काढणं. देवानेच धाडलं म्हणे. आणि कसं काय? अहो तुमचे मामा बाहेरगावी गेले, तेवढी पूजा करून घ्या. तो मला, आपली पूजा अशी असते म्हणे, आपल्या पूजेला षोडोपचार पूजा, 16 उपचार लागतात. पूजेचे प्रकार पंचोपचार पूजा, षोडोपचार पूजा, ज्याच्यामध्ये 5 तरी उपचार पाहिजे पंचोपचार पूजा, ज्यामध्ये 16 उपचार त्याला षोडोपचार पूजा म्हणतात. आणि मग त्याने महागडे सगळे पदार्थ मागितले. असा सुगंधाचा घमघमाट सगळ्या गल्लीमध्ये दरवळू लागला. शेजारची बाई आली तिथं. का आज तुमच्या घरात काही सण आहे का? पण नाही. आणि म्हणून एवढा सुगंध कसं? अहो आमचे जावई पूजा करतात. वा वा वा, लयच खास पूजा करतात वाटतं. हो, तो ऐकत होता गल्लीतलं भाषण.
मग मी एक काम करा ना, तुमची पूजा झाली का आमच्या घरी पाठवून द्या. तो म्हणला आता इथं सासरवाडीमध्ये हेच काम आहे का आपल्याला, या घरची पूजा त्या घरची पूजा, म्हणजे राहायचंच नाही. आता एका विहिरीवर गेला, दगड बांधला गळ्यामध्ये, उडी टाकायची, म्हणजे आत्महत्याच करायची, पूजा नाही करायची. श्रद्धा लागते ना, श्रद्धा नव्हती. ते शेतकऱ्यानं पाहिलं लांबून, म्हण चांगला धडधाकड दिसतो, तरुण आहे ना, आत्महत्या करतो. कंटाळलो म्हणे मी जीवनाला. अरे कंटाळू नको म्हणे, कुठं गेलं तर लोक कामच सांगतात, मी तुला काहीच काम सांगणार नाही, आपल्याकडेच राहायचं म्हणे, शेतामध्ये इथंच राहा, मी तुला 2 वेळा जेवण दे. असं तुम्ही 2 वेळा जेवण देणार आणि काहीच काम करायचं नाही म्हणे, शेतीतलं अजिबात करायचं नाही. मग काय करायचं, काय नाही, फक्त आपल्या घरची पूजा करायची. सतया श्रद्धया युक्ता. श्रद्धा असेल तरच काम होतं की नाही. कर्मामध्ये सुद्धा काय लागते, श्रद्धा लागते ना. जर कर्मात श्रद्धा नसेल ना तर स्वयंपाकसुद्धा चांगला होत नाही बघा. तुम्ही गावोगावी मोठे मोठे सप्ते होतात, किंवा आपला वारीचं उदाहरण, सुरुवातीला 2-4 दिवस चांगला स्वयंपाक होतो, श्रद्धा आहे. पण नंतर पावसा पाण्यात भिजायचं, स्वयंपाक करणारे कंटाळतात बघा. आणि मग कधी कधी एखादी का होईना चपाती कच्ची राहते. कोणती कच्ची राहते माहिती आहे का, सुरुवातीची, कारण तवाच आपल्याला नसतो. त्याच्यामध्ये असं आहे, सुरुवातीच्या चपात्या कच्च्या राहतात आणि शेवटच्या जळतात. अनुभव आहे, कारण नंतर तवा तर आपल्याला जास्त राहतो. म्हणजे स्वयंपाकामध्ये सुद्धा काय लागते, श्रद्धा लागते. कर्मातसुद्धा श्रद्धा आहे, उपासने श्रद्धा, आणि तत्त्वज्ञानात श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धावानाशिवाय ज्ञान मिळतच नाही. म्हणून भगवान म्हणतात, तो त्या श्रद्धेनं युक्त आहे, तस्य राधनम म्हणजे आराधनम इहते, त्याच्याकडून ती पूजा केली जाते. आणि त्यानंतर ततः म्हणजे पूजा झाल्यानंतर मया एव म्हणजे माझ्याकडूनच विहितान म्हणजे निर्माण केलेलं, तान ही तेच असणारे कामान लभते. माझ्याकडून निर्माण केले गेला म्हणजे त्याची उपासना असते, पण त्या उपासनेच्या अनुसरून जे काही निर्माण झालेलं फळ आहे, विहितान म्हणजे निर्माण झालेलं, ते फळसुद्धा मया एव माझ्याकडूनच त्याला प्राप्त होतं. फक्त बाकीच्या देवतांचं मध्यंतरी निमित्त मात्र आहे. किंवा दुसरा एक पाठ घेतला याच्यामध्ये, वि आणि हितान म्हणजे हितकारक, विशेष प्रकारचं हितकारक. आता वास्तविक सांसारिक फल काही हितकारक नाही, पण त्याने ते मानलं ना, मग त्यांना ज्याच्यामध्ये हित वाटतं असं विशेष प्रकारचं हितकारक फल ते माझ्यामुळंच त्यांना मिळतं. पण भगवान पुढे सांगतात, अंतवत्तु फलम तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान देव यजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. अंतवत्तु फलम तेषां तद्भवति अल्पमेधसां देवान देव यजः यान्ति मद्भक्ता यान्ति माम अपि. पदच्छेद आहे, परंतु तेषां अल्पमेधसां, ज्यांची बुद्धी अतिशय अल्प आहे. अल्प व्यक्तीचं कर्मसुद्धा अल्प असतं, आणि अल्पबुद्धीच्या व्यक्तीचं उपासनासुद्धा अल्प असते, त्यामुळे फळही अल्पच मिळतं. आणि ज्याची उपासना प्रांत आपलं भक्ती ज्ञानाच्या प्रांतामध्ये बुद्धी अल्प आहे, त्याचंसुद्धा अल्पच ज्ञान होतं. पण अल्प ज्ञान असेल तर गर्व जास्त होतो. विद्या अल्प तर गर्व शिरोमणी. म्हणून अल्पबुद्धी असेल तर अल्प ज्ञान, अल्पबुद्धी असेल तर अल्प उपासना, आणि अल्पबुद्धी असेल तर कर्मसुद्धा अल्पच होतं, थोडंच होतं. त्याच्यामुळे तेषाम अल्पमेधसाम तत्फलम, जे फल आहे ना, अंतवत भवती. अंतवत म्हणजे विनाशी, त्यांना विनाशीच फल प्राप्त होतं, जे कायमचं टिकणारं नाही. फल ते आहे जे एकदा मिळाल्यानंतर त्याचा कधी वियोगच होणार नाही. असं फल फक्त परमात्मा प्राप्ती किंवा ज्याला मोक्ष म्हणतात. मोक्ष एव परमपुरुषार्थ. पण हे मात्र सगळे बाकीचे सगळे अलीकडची फळं आहे किंवा विनाशी आहे. एकतर ते काही कालापर्यंत राहतात किंवा मरेपर्यंतच राहतात, त्यानंतर ते राहत नाही. भगवान पुढे म्हणतात, कसं का असाना देव यजः, जे देवांचं यजन करतात, देवानी यांती, ते अन्य देवतांच्या स्वरूपाला प्राप्त होतात. मद्भक्ताः माम अपि यांती, जे माझे भक्त आहे ते मात्र
माम अपि ते सुद्धा मलाच प्राप्त होतात. म्हणजे कष्ट समान आहे. उपासनेचं श्रम सारखेच आहे. उपासनेची सामुग्रीसुद्धा उलट या देवतेला कमी लागते, बाकीच्यांना जास्त लागते. म्हणजे श्रम समान, उपासनेचे कष्टही समान, पण तरीसुद्धा मात्र फलामध्ये अंतर पडतं की नाही. मग जर कष्ट करूनही जर अल्प फळ मिळत असेल आणि विनाशी मिळत असेल तर तेवढ्याच कष्टामध्ये अविनाशी फल का बरं प्राप्त करून घेऊ नये, अशी भगवान परमात्मा त्यांच्याकडे करुणा भावनेचा भाव आपल्या अंतःकरणातला प्रगट करतात. आता या 3 श्लोकावरच्या ओव्या पाहू. 43 क्रमांकाची ओवी आहे. पैजो जे देवतांतरी भजावयाचे चाड करी तयाची ते चाड पुरी पुरवितामी. पै म्हणजे निश्चयाने. जो असणारा उपासने प्रांतातला साधक आहे. जिये देवतांतरी, देवतांतर म्हणजे मला सोडून अन्य असणाऱ्या देवदेवतांतर. अंतर शब्द आला की त्याचा अन्य असा अर्थ होतो. देवतांतरी म्हणजे अन्य देवतांची भजावयाचे चाड करी, जो भजन करण्याची इच्छा करतो. त्याचं काय कारण आहे? त्याचं एक पहिलं कारण आहे फलाची कामना. आणि नियम असा आहे, ईश्वराला जे उपासनेचं फल ईश्वराकडून मिळतं की नाही, त्याला थोडासा वेळ लागतो, बराचसा कालावधी लागतो. पण ज्या क्षुद्र देवता आहे ना, त्या मात्र प्रसन्न लवकर होतात. का बरं? कारण त्यांना गिऱ्हाईक जास्त नसतं. पण त्यांना वाटतं हाही भक्त जर आपल्या हातून सुटलात मग करायचं काय आपण. त्यामुळे त्या क्षुद्र देवतेकडून फळं लवकर मिळतात. तसं कारण ब्रह्माची उपासना आहे ना, कधी कधी जन्मजन्मांतर जातात बघा. पाठीमागे श्लोक आला ना, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. आणि मनुष्याची फलाकडे कशी भावना असते, लवकर मिळावं. व्यवहारातलं उदाहरण देतो. जुन्या काळामध्ये स्वयंपाक मातीच्या भांड्यामध्ये केला जायचा. आजही काही घरामध्ये करतात. म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये धान्य शिजण्याकरता वेळ लागतो. मला चांगलं माहिती आहे, कारण मी कधी कधी त्याच्यात वरण शिजवतो ना तुरीच्या डाळीचं. त्याला वेळ लागतो. पण वेळ जरी लागला तर ते आरोग्याला चांगलं असतं. मग आता मातीच्या भांड्यामध्ये वेळ लागतो आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये ते कुकरमध्ये लवकर होतं. पण ते लवकर होतं हे खरं जरी असेल तर ते आरोग्याला तेवढं चांगलं नाही. नेमकं असंच आहे उपासनेमध्ये सुद्धा. क्षुद्र देवतेमध्ये फळं लवकर मिळतात पण ते विनाशी असतात. आणि या देवतेच्या आराधनेतून फळ मिळतं पण त्याला कालावधी लागू शकतो. आणि कालावधी कोणाला सहन नाही होत. सरकार घाई झालेली आहे. 6 महिन्यात कीर्तनकार घाई. पैजो जे देवतांतरी, घाई आहे की नाही सगळ्यांना. कारण ते माणूस म्हणतात याच्यामध्ये ओलही फार मोठं आहे. लवकरात लवकर समाजामध्ये कसं पडावं आणि आपली इमेज क्रिएट करावी म्हणतात ना लोक सध्याला. हो, ते बरेच शब्द इंग्रजी आपल्याला वापरता येत नाही. ते लोकांनी मला ओळखलं पाहिजे असं म्हणतात. हे सेलिब्रिटी झालं पाहिजे मी असं. तर घाई आहे त्याच्यामध्ये. म्हणून हे क्षुद्र देवतांची उपासना करतात. पैजो जी कधी कधी बाजूला जाऊन सांगावं लागतं बरं कळण्यासाठी. जो जी देवतांतरी भजावयाची चाड करी. भजन म्हणजे काय? सेवा. भजन म्हणजे भक्ती. ज्या ज्या देवतांची भजन करण्याची तो चाड करी, चाड म्हणजे इच्छा, इच्छा करतो, तर भगवान त्याची इच्छा मी अपूर्ण राहू देत नाही. तयाची ते चाड पुरी पुरविता मी. त्याची असणारी भजन करण्याची इच्छा आहे पण माझी नाही आहे. माझं भजन करण्याची इच्छा नाही, दुसऱ्या देवतांची. पण त्याची ती इच्छासुद्धा मी पूर्ण करतो आहे. जाऊ द्या त्याची बुद्धी अल्प आहे पण काही का होईना विनाशी निषिद्ध कर्म करण्यापेक्षा कमीत कमी उपासना तरी करतो. मग भगवान गुरुवारी श्री मारुती बाबा सांगत असतात, काही काही साधक परीक्षेला जातात बा. ते पाठांतराची परीक्षा असते, ओव्या अभंगाची किंवा मग ज्ञानेश्वरीची परीक्षा असते. आठवत काहीच नाही. म्हणजे परीक्षेत काय लिहितात, माऊली 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 किंवा ज्ञानोबा तुकाराम असं काहीतरी लिहितात. बाबा काय म्हणतात, त्याला 1 मार्क द्यायचा. कारण का? जो गैरहजर राहिला त्याच्यापेक्षा कमीत कमी हा उपस्थित तरी राहिला ना, आणि त्याला 1 मार्क द्यायचा. तसं जो निषिद्ध कर्म करतो त्याच्यापेक्षा हा चांगलाच आहे ना. म्हणून त्याची ती चाड इच्छा आहे ती पूर्ण करणारा सुद्धा मीच आहे. हा जो माझा उत्तम भक्त आहे
त्याला जर मोक्ष लागत असेल तर मोक्ष देतो, आणि जर त्याला पुन्हा भक्ती करायची असेल तर प्रेम प्रदान करतो. तया माझी असावी ज्याची चाड, तरी त्याची पूर्वी कोड. का सेवा म्हणते तरी आड, प्रेम सोये. पण हा ज्ञानी भक्ताचा विचार आहे. त्याला मोक्ष लागत असेल तर मोक्ष देतो, आणि प्रेमपूर्वक भक्ती ती मी प्रदान करतो. पण इथे मात्र हा क्षुद्र फलाची कामना करणार आहे. देवो देवी मीच पाही, हाही निश्चय त्यासी नाही. भाव तेथे ठाई वेगळाला धरी. वास्तविक देवाच्या रूपाने आणि देवीच्या रूपाने नटलेला मीच आहे. प्रसंगाला देव आपल्यातून अनेक प्रकारचे देव प्रगट करतो. देखेला देखेला माई देवांचा देव. विशिष्ट सृष्टीचं कार्य करण्यासाठी देवता रूपाने तो प्रगट होतो. पण काही काही दैत्य देवाकडून मारले जात नाही, तेव्हा तोच परमात्मा देवीच्या रूपाने प्रगट होतो. देवो देवी मीच पाही, परंतु व्यापक परमात्मा त्यांच्यामध्ये आहे, हाही निश्चय त्यासी नाही. त्या भक्ताच्या ठिकाणी हा निश्चय कधीच होत नाही. उलट अनेक देवता पाहिल्या तर तो माझ्यापेक्षा त्यांच्या ठिकाणी वेगळाला भाव धरी. हा वेगळाला भाव म्हणजे काय, भेद म्हणतात त्याला. वेगवेगळा भाव धारण करणं, भाव म्हणजे श्रद्धा किंवा भाव म्हणजे निष्ठा. वेगवेगळा भाव धारण का करतो, तो भेद पाहतो आणि तो म्हणतो सामान्य समजू नका, हो तुमच्या देवापेक्षा आमची देवी फार श्रेष्ठ आहे. ते पंढरी क्षेत्रामध्ये प्रकरण झालं की नाही. पंढरपुरामधला एक ब्राह्मण ते कर्नाटक प्रांतामध्ये गेला आणि तिथला राजा एका देवीची उपासना करत होता. मग त्या देवीचे ते शृंगार, ते मंदिर पाहिलं आणि हा भक्त होता पांडुरंगाचा. मग त्या देवीचं श्रेष्ठत्व सांगितलं आणि त्याने, देवी देवो मीचे पाही. बघा आमची देवी कशी आहे, थाटात आहे का तुमच्या देवाकडे काही. पांडुरंगाची निंदा केली. ते ब्राह्मण ईर्ष्याला पेटला. ते म्हणला तुमची देवी काहीच नाही म्हणे, तुमची देवी तर आमच्या देवाच्या मंदिरामध्ये सफाई कामगारी म्हणे. हां ते पण म्हणे 15 दिवसातून एखाद्या वेळेस सेवा मिळते, तिथं पण फार गर्दी म्हणे. त्याला राग आला. ज्या देवीची मी उपासना करतो त्या देवीची याने निंदा केली. खरंच तुमचा पांडुरंग असा आहे म्हणे. असाच आहे, चल मला दाखव. आता ते म्हणे आपण गेलो भावनेच्या भरात बोलून, आणि आपल्याला पंढरपुरातलं तर वातावरण माहिती आहे म्हणे. एवढं तर काय ऐश्वर्य सोन्या नाण्याचं नाही आपल्याकडे. तो निघाला म्हणे बघू पुढचं काय होईल ते होईल. पंढरपूरच्या जवळ आल्यानंतर मनाने प्रार्थना केली, देवा आता लाज राखली पाहिजे. ते भगवान होता, देवाचा देव, ज्याने एका रात्रीत द्वारका निर्माण केली. समुद्राकडून जागा मागून बेट द्वारका समुद्राने वेढलेली. नंतर समुद्राने 7 दिवसामध्ये ती बुडवून टाकली. मग सोन्याचं नगर एका रात्रीत सुदाम देवाला सोन्याचं गाव दिलं. मग पंढरपूर सोन्याचं गाव काय वेळ लागतं. पंढरपूरची पंचक्रोशी जवळ आली, असं तेज देवाने प्रगट केलं. आकाशामध्ये सूर्याचं तेज झाकलं गेलं. तो राजा म्हणला इथं काय सूर्य अवतारला का. म्हण नाही नाही, झळझळीत सोनसळा कळस दिसतो स्वज्वळ. म्हणून एवढा प्रकाश. म्हणे हे तर अलीकडचे फक्त कमाने, हां अजून तर मंदिर लय लांब आहे म्हणे. इतकं ऐश्वर्य प्रगट केलं. मग चिंतामणीच्या सडका, कामधेनूची खिल्लारं काय चालले, कल्पतरूच्या बागा, हे सगळं पाहिलं. तर लोकांनी पानपोई टाकली. राजा म्हणे मला ताण लागले, पाणी. हिनं पाणी नाही म्हणे. काय वाटतात हे, अमृत वाटतात. बापरे बाप, अमृत तुल्य असेल. नाही नाही अमृतच आहे म्हणे. हे अमृत तुल्य काही गवारी का म्हणे कोणी वाटायला. म्हणजे इथं पानपोई म्हणून अमृताची कोठारी आहे. कामधेनूचे खिल्लार, चिंतामणीच्या सडका पाहिल्या. दिपूनच गेला तो राजा. आतमध्ये साष्टांग नमस्कार घातला आणि मंदिराला प्रदक्षिणा करणार आतल्या आत. तर त्या ती आपली देवी पाहिली. त्या देवीला नमस्कार केला. देवीने भावलं ठीक आहे, इथं नमस्कार नाही, गावाकडे मी हवं पण इथं नाही. इथं सामान्य साधक आहे, गावाकडे आपले मोठे आपण येतं. आणि म्हणजे तुम्ही काम काय करता म्हणजे स्वच्छता विभाग आमच्याकडे. देवो देवी मीची पाही, हाही निश्चय त्यासी नाही. भाव ते ठाई वेगळाला धरी. त्या ठिकाणी ते भेदभाव धारण करतात. मग आता श्रद्धा देवाने पूर्ण केली ना त्यांची श्रद्धा परमात्मा डगमगू देत नाही. कारण सगळ्यांच्या कर्माचा, भावनेचा, ज्ञानाचा प्रकाशक परमात्मा. सकल अर्थमती प्रकाशू हा परमात्माचा आहे. मग या श्रद्धायुक्त
त्या श्रद्धेनं युक्त असणारा, कोणती श्रद्धा आहे त्याची? या क्षुद्र देवतेंच्या ठिकाणी असणारा विश्वास, आणि भगवंताने त्याची श्रद्धा अचल प्रमाण केलेली आहे. अशा त्या स्थिर श्रद्धेने संपन्न होऊन तेथीचे आराधन जे उचित, जे जे योग्य असेल, त्या त्या प्रसंगाला उचित असेल अशी ती आराधना म्हणजे पूजन किंवा सेवा तो करू लागतो. कुठपर्यंत करू लागतो? ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. आता यातला एक बारकाव आहे. वर्तो लागे म्हणजे करू लागतो, समस्त म्हणजे पूर्ण, आणि सिद्धी म्हणजे काय? कार्यसिद्धी. म्हणजे ज्या फलाची त्याच्या मनात कामना आहे ती कामना पूर्ण होईपर्यंतच तो उपासना करतो. एकदा फल मिळालं की त्याची उपासना खंडित होऊ शकते बरं. कारण फळ मिळालं ना, आपण म्हणतो की नाही ते गरज सरो हा कशाला मारायचा, म्हणून पुढचं मी काही म्हटलं नाही. गरज संपली की माणसं विसरतात की नाही, तसं त्याला फल मिळालं त्याची उपासना खंडित होऊ शकते. पण भक्तीच्या आपल्या वारकरी संप्रदायाच्या प्रांतात असं आहे की परमात्म स्वरूप प्राप्त झाल्यानंतरसुद्धा मिळवणे मिळतचे असे, समुद्री गंगाजळ जैसे मी होऊनी मज तैसे सर्वस्वे भजते. जरी त्यांना भगवत प्राप्ती झाली तरी त्यांच्या भक्तीमध्ये खंड मात्र पडत नाही. या जन्मातही नाही आणि आगामी जन्मातसुद्धा नाही. तो गा म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी. किंवा देवा मला जन्म द्या, जन्म मागतात संत, उपासनेमध्ये खंड होऊ देत नाही. पण बाकीचे भक्त मात्र कुठपर्यंत? सिद्धीवरी, आपली कार्यसिद्धी होईपर्यंत उपासना करत राहतात. भगवान म्हणतात त्यांना फल प्राप्त होतं. ऐसे जेने जे भावीजे ते फळ तेने पाविजे, परी तेही सकळ निपजे मजचे स्तव. ऐसे म्हणजे अशा प्रकारे, जेने जे भावीजे, ज्या भक्तांनी जी जी भावना करावी, इच्छा करावी, ते फळ तेने पाविजे. तेने म्हणजे त्याच्याकडून ते फळ त्या भक्ताला प्राप्त होतं. नियम असा आहे, कर्माचंही फल मिळतं, ज्याचं त्यालाच मिळतं. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. कर्म आपल्या हातात आहे, पण कर्माचं फळ चुकवणं आपल्या हातात नाही. ते अवश्यम भावी भोगावं लागतं. एखाद्या व्यक्तीने काम केलं तो म्हणू शकतो महिन्याचा पगार मला घ्यायचा नाही, फळाचा त्याग करू शकतो. पण कर्माच्या बाबतीत असं नाही. तुम्हाला मी पाप आणि पुण्य केलं, आता मला पापाचं फळ नको आणि पुण्याचंही नको, भोगावंच लागतं. पुण्याचं फळ सुख आहे, भोगावंच लागणार, आणि पापाचं फळ दुःख आहे, तेही त्याला इच्छेचा अभाव झाला म्हणजे फळ मिळत नाही असं घडत नाही. कर्माचे फळ अवश्य आहे, उपासनेचं सुद्धा फळ अवश्य आहे, ते भोगावंच लागतं. ऐसे जेने जे भावीजे ते फळ तेने पाविजे. तेच फळ त्याला मिळतं. जसं की आपण क्षेत्रामध्ये जे पेरलं तेच उगवतं. आरशासमोर जो उभा आहे तेच आरशात दिसतं. एखाद्या डोंगराच्या कपारीवर उभा राहिला ना, आवाज दिला, जो आवाज दिला त्याच शब्दाचा प्रतिध्वनी येतो. तसं जशा भावनेनं कर्म केलं त्या त्या भावनेनुसार, उपासनेनुसार तेच फल मिळतं. परंतु भगवान म्हणतात तेही सकळ, ती सुद्धा सगळ्या प्रकारची फळं मजची स्तव निपजे, माझ्यापासूनच ती निर्माण होतात. या मध्यंतरी देवता फक्त निमित्त मात्र आहे. कारण का? जर त्या देवता फळ देऊ लागल्या तर मग प्राणी कर्म सापेक्ष फलदाता ईश्वर असं ईश्वराचं लक्षण राहणार नाही. ईश्वराचं लक्षण त्या देवाकडे जाईल, आणि ईश्वर तर एकच आहे. अनेक ईश्वर वाद तर आपल्याकडे नाही. वाद म्हणजे बोलणं. ईश्वर एकच आहे. म्हणून त्या देवतासुद्धा फळ जरी देत असेल तरी त्या सगळ्या फलाचा दाता मी आहे. फक्त मी निमित्त मात्र त्यांना करतो, आणि खरा फल देणारा मीच आहे. तेही सकळ निपजे मजची स्तव. परंतु काय करावं? सर्वांच्या उपासनेला फल देणारा मी जरी असेल, परंतु ते भक्त, ते म्हणजे कोणते? अर्थ जिज्ञासू, अर्थार्थी, ते इथं ते सर्व नामामध्ये ते नाही घ्यायचे. मग
या क्षुद्र देवतांची उपासना करणारे, ज्यांच्या दृष्टीच्या समोर आशा आहे, अंतःकरणामध्ये फलाची कामना आहे आणि देवतांतराची उपासना करतात, असे ते भक्त. पण ते भक्त का म्हटले? कोणत्या तरी देवांचे ते भक्तच आहे ना, त्या देवावर त्यांचं प्रेम आहे म्हणून ते भक्त. माते नेनती, जे कल्पने बाहेरी न निगती, मनोनिकल्पित फळा पावती अंतवंत. असे जे भक्त आहे ते मला जाणत नाही. का जाणत नाही? देवाला न जाणण्याची जी काही कारणं आहे त्याच्यापैकी बरेच कारणं आहे. पहिलं कारण आहे माया. मायायोगी जीवदशा आली, मायेमुळं जाणत नाही. काही कारण ममता, अहंकार, फळाची कामना ही कारण आहे. वासना किंवा अल्पबुद्धी. तो का म्हणे देव असाध्य यामुळे तुकोबाराचं प्रमाण आहे. अशी बरीच कारणं आहे. किंवा आपण कालच प्रमाण पाहिलं ना, तैसा हृदयामध्ये मी रामू, असदा सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासे कामू विषयावरी. काजे आता पुढं उभी येणारच आहे. काजे योग माया पडळे, झाले आहाते आंधळे, म्हणून प्रकाशाचनी देहबळे न देखती माते. ते मला जाणत नाही. देवाला न जाणण्याचे अनेक कारणं, त्यापैकी माया, अहंकार, ममता, विषय वासना, फलकामना, अल्पबुद्धी, यामुळे ते देवाला जाणत नाही. कारण हे सगळे घटक आपल्या विवेकदृष्टीवर मंदता किंवा पडदा आणतात आणि आवृत्त झाल्यामुळे दिसत नाही. आता सध्या सूर्य आहे की नाही? आकाशामध्ये सूर्य आहे ना. आता आकाशामध्ये सूर्य आहे हे कोणामुळे कळालं? सूर्यामुळेच कळालं. पण सूर्याचं स्पष्ट दर्शन का नाही? ढगांचा पडदा आड आला आहे. मग आता वारा जर आला आणि ढगांचा पडदा दूर गेला की सूर्याचं दर्शन आहे. तसं प्रतिबंधाचे भाव दूर झाले की परमात्मा कायमचाच प्रगट आहे. आपण जर असं बोट धरलं आपल्या डोळ्यासमोर आणि झाकलं एकच बोट, तर ते सूर्य दिसू देत नाही. वास्तविक आपलं बोट सूर्याला झाकू शकत नाही, सूर्य मोठा आहे. पण आपलं बोट आपल्या डोळ्याला मात्र झाकू शकतं. तसं आपल्या आतमध्ये असणारं अज्ञान हे आपल्या ज्ञानदृष्टीला झाकतं. त्याच्यामुळे आपल्याला बाकी काही दिसत नाही. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले, विषय सुखनाशिवंत सेविता तिमिर कोंदले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. पुढे 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. मागं पुढं झालं का? हा ते पडदा आला. परिते भक्त माते नेनती, जे कल्पने बाहेरी न निगती, जे आपल्या कल्पनेच्या बाहेर निघत नाही म्हणून देवाला जाणत नाही. आणि देवाची एक वैष्णवी माया आहे. ती भक्तावर वापरल्यामुळे भक्ताला सुद्धा देवाचा कधी कधी विसर पडतो. नाथ महाराजांच्या घरी परमात्मा किती वर्ष राहिले? 36 वर्ष. त्यापैकी 12 वर्ष सेवा केली, 12 वर्ष श्रोते म्हणून राहिले, 12 वर्ष टाळ घेऊन कीर्तनात साथ केली. 12 12 तरी 36. मग तरीसुद्धा परमात्मा ओळखू का नाही आला? वैष्णवी माया. देव वैष्णवी माया वापरतो आणि त्यामुळे वैष्णवाला मोहित करतो. यशोदा मैयाला एकदा ब्रह्मांड दाखवलं, परत लगेच आवरून घेतलं. भक्तराज अर्जुना विश्वरूप दाखवलं, आवरून घेतलं परत. वैष्णवी माया आहे. ते देवाची आराधना करणारा एक भक्त आला, द्वारकेमध्ये गेला. रुक्मिणी मातेने सांगितलं, कशाला आले द्वारकेला? देवात दर्शन गेला. देव इथं नाही म्हणे. कधीपासून? 36 वर्ष झाले म्हणे. जे गेले तीर्थयात्रेला तिकडंच मठात, इकडं नाहीच म्हणे. कुठं गेले म्हणे? पंढरी क्षेत्रामध्ये गेले. ते पैठणला आले, नाथांना नमस्कार केला. म्हणे तुमच्याकडे सेवा करणारे श्रीखंड्या नावाच्या वेशामध्ये परमात्मा आला. भगवान म्हणे कशाला आला असन बरं? हा आमचं मस्त चाललं होतं सेवा वगैरे. आता याने ओळख करून दिल्यामुळे भगवान लगेच अदृश्य झाले. वैष्णवी माया, त्यामुळे परमात्मा कळू देत नाही. पण हे सामान्य भक्त आहे. परिते भक्त माते नेनती, जे कल्पने बाहेरी निगती, जे आपापल्या कल्पना केल्या त्यांनी परमात्मा वेगळा आहे, व्यापक नाही अशी कल्पना केली आणि आपल्या कल्पनेच्या बाहेर ते निघत नाही. काहींची बुद्धी फार अल्प असते ना,
त्या आपल्या अल्पबुद्धीची मर्यादा सोडून निघत नाही. विहिरीमध्ये बेडूक राहतो, त्याला वाटतं समुद्र याच्या पलीकडे नाहीच. तेवढाच समुद्रातून बेडूक बाहेर आला. समुद्राच्या काठावर एक उंदराचं पिल्लू राहतं, ते बाहेर आलं. दोघांची गाठभेट झाली. कथयंतश्च माम नित्यम, परस्पराला भेटू लागले ते. म्हणजे कुठं राहतो तो? म्हण मी समुद्रात राहतो. वा वा, केवढा आहे समुद्र? राहतो समुद्रात, पण केवढा आहे मला माहिती नाही. असं किती लांब आहे? लांबी नाही सांगतात. मग ते उंदराने आपली शेपूट हलवली. एवढा लांब आहे का? एवढं लांब असतं का? अरे लय लांब आहे म्हणे, आम्ही अलीकडेच राहतो. खोल किती? खोली नाही सांगता. मग त्याने आपला पाय वर केला. माझ्या पायाची जेवढी उंची तेवढा खोल आहे का? आता उंदराचा पाय केवढा, त्याची शेपटी केवढी, माप लागेल का? तसं एखादा बेडूक विहिरीतच राहतो, पण तेवढ्या मर्यादेच्या बाहेर निघत नाही. जे कल्पनेबाहेरी न निघती मनोनी कल्पित फळा पावती अंतवंत. कल्पित म्हणजे काय? त्यांनी अंतःकरणामध्ये केलेली कल्पना, त्याला इच्छा म्हणतात. कल्पित शब्दाचा दुसरा अर्थ इच्छित. कल्पित फळा पावती म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये कल्पित शब्दार्थ काय होतो? खोटा. रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. आपण काय म्हणतो? त्या दोरीवर असणारा सर्प हा कल्पित आहे. कल्पित आहे म्हणजे मिथ्या आहे. खरं कल्पित आहे म्हणजे इच्छित आहे. कारण एकाच दोरीवर ज्याच्या मनामध्ये जो संस्कार असेल त्या संस्काराच्या इच्छेनुसारच त्याला दर्शन होतं. ज्याने गारुड्याचा खेळ पाहिला त्याला त्या दोरीवर आपल्या कल्पनेतला म्हणजे इच्छेतला सर्प दिसतो. गोराखी असेल तर त्याला काठी दिसते, माळी असेल तर पुष्पमाळा दिसते, शेतकरी असेल तर जमीन दुबंगल्यासारखे दिसते. म्हणजे याचा अर्थ काय झाला? त्या आपापल्या कल्पनेनुसार दिसतं, म्हणजे इच्छेनुसार दिसतं. म्हणून कल्पित फळा पावती अंतवंत. जे आपलं इच्छित फळ आहे ते इच्छित नाशिवंत फळालाच ते प्राप्त होतात. भगवान तर फार काय सांगावं अर्जुना, किंबहुनाईसे भजन ते संसाराचे जी साधन. येर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. फार काय सांगावं? असं जे भजन आहे ना, याचा अर्थ काय होतो? सकाम जर भजन असेल तर ते सकाम भजन भगवंताच्या प्रसन्नतेला कारण नसतं, आणि सकाम भजन मोक्षापर्यंत घेऊन जात नाही. दोन अर्थ होतील. किंबहुना फार काय सांगावं, असं जे भजन आहे, अशी जी उपासना सेवा आहे ते म्हणायला भजन आहे, परंतु त्या भजनातून मिळवायचं काय? त्याला संसार मिळवायचा आहे. संसार हे त्याचं साध्य आहे आणि भजन हे त्याने साधन केलं आहे. ते संसाराची साधन वास्तविक भजन आहे, पण त्याने भजन काय केलं आहे? संसार हे साध्य मानून साधन केलं आहे. नाहीतर भजनासारखा आनंद कशात नाही. भक्ती हे साध्य पाहिजे खरं तर, पण त्याने भक्ती हे साधन केलं. आणि संसाराचा एक अर्थ होतो सांसारिक विषय, शब्दस्पर्शादी विषय, यालाही संसार म्हणतात. आणि दुसरा एक संसाराचा अर्थ होतो जन्म आणि मरण, आगा ओपजणे आणि निमणे, हे साचची जे का मानणे, तो जीव लोकुमी म्हणे संसार व्हान. किंवा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन इव संसारे, यालाही संसार म्हणतात. पण त्यांचं भजन मोक्षाला कारण नाही ठरत. एक तर त्या भजनातून त्यांना सांसारिक विषय मिळतात, किंवा फार झालं तर त्यांचे जन्म आणि मरणाची परंपरा खंडित मात्र होत नाही. किंबहुनाईसे भजन ते संसाराचीची, चकार वापरला बरं, ते संसाराचंच साधन आहे. म्हणून मध्यंतरी त्यांना फळ दिसतं ते मात्र क्षणभर पडलेलं स्वप्न आहे. एर फळ भोगतो स्वप्न नाव भरी. नाव भरी म्हणजे क्षणभर. बरं, जे फळाचा भोग आहे ना तो क्षणभर पडलेल्या स्वप्नाप्रमाणे आहे, आणि स्वप्न क्षणभरच पडतं, नंतर जागृतीमध्ये राहत नाही. तसं या सकाम भक्ताला क्षुद्र देवतांची उपासना करतो, जे फल मिळतं ते स्वप्नाप्रमाणे नाहीसं होणार आहे. जाऊ द्या, भगवान त्यांचा विचार काय सांगावा. हे असो परवते. परवते म्हणजे पलीकडं. हा विषय राहू द्या आता एका बाजूला. हे असो परवते मग हो का आवडते, परी यजिचो देवतांते तो देवत्वाशीची ये. एर तनु मन प्राणी, जे अनुसरले, किंवा दुसरा पाठ आहे जे निरंतर माझे याचे वाहनी,
ते देहाच्या निर्वाणी मीची होते. हे असो पर होते. यांना सांसारिक फल मिळतं, जन्म आणि मरणालाही प्राप्त होतात. हा विषय राहू दे. हे असो, आता ज्ञानोबाने त्याला असो म्हणतात. राहू दे हा विषय, आपणही राहू दिला पाहिजे. पण घेऊ आता पुढे थोडा. हे असो हा विषय राहू दे, पलीकडे राहू दे हा विषय. मग हो का आवडते. आवडते म्हणजे वाटेल ते भक्त असे नका. मग हो का कोणताही भक्त असे नका. परंतु जो देवतांते यजी, जो देवदेवतांचे यजन करतो, उपासना करतो, तो भक्त देवत्वाशीची ये, तो त्या त्या देवतांच्या स्वरूपालाच प्राप्त होतो. म्हणजे उपासना वाया जात नाही. आणि तुम्ही तर त्याला संसार म्हटले, तो देवत्वाला प्राप्त होतो. देवत्वाला जरी प्राप्त झाला तर ब्रह्मदेवापर्यंत सगळे मरणारे आहे. म्हणून ते संसाराचं साधन आहे. कारण ब्रह्मदेवाला सुद्धा मरावं लागतं. अब्रह्मभुवना लोका पुनरावृत्तीनोर्जुन. देवत्वाला जरी प्राप्त झाला तर जिथं ब्रह्मदेवाला जावं लागतं, तर या देवत्वाच्या स्वरूपाला का जावं लागणार नाही. ते सुद्धा पुनरावृत्तीला येतात. परंतु एर म्हणजे इतर, जे तनु मन प्राणी, इथं प्राणी शब्दाचा प्राणी असा अर्थ न घेता प्राण असा अर्थ घ्यायचा बरं. जे तनु म्हणजे शरीर, मन, आणि प्राणी म्हणजे तृतीय विभक्ती प्राणाने. म्हणजे शरीर, शरीराने, मनाने आणि प्राणाने असा अर्थ घ्यायचा. नंतर आपण काय म्हणतो, हे जे प्राणी, हा प्राणीच्या मला आला, इथं प्राणी तसा अर्थ नाही घ्यायचा, प्राणाने असा तृतीय विभक्तीचा अर्थ घ्यायचा. जे अनुसरणे माझी याची वाहनी, वाहनी म्हणजे मार्ग, जे शरीर, मन आणि प्राणाने माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात, ते देहाच्या निर्वाणी, निर्वाणी म्हणजे शेवटी, देहाच्या शेवटी मत्स्वरूपाला प्राप्त होतात. ते कसे प्राप्त होतात, कसं अनुसरण करतात, हा विचार आपण थोडा विस्ताराने उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.